सगळ्या टीचर्स राहा. नमस्कार, मी सौ उमा मंगेश वरेकर, सारस्वत पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख आहे मी. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही सारस्वत विद्यालयाची पूर्व प्राथमिक विभागाच्या मुलांची चिमुकल्या मुलांची राधाकृष्णाच्या वेशभूषेत फेरी काढतो. तशी यावर्षी सुद्धा आम्ही फेरी काढली आणि मग ती चिमुकली मुलं फेरी काढून मग दरवर्षी प्रत्येक वर्ग दहीहंडी फोडतो. पण यावर्षी थोडासा कार्यक्रमामध्ये बदल केला आहे. आम्ही एक छोटासा कृष्णाचा प्रसंग सादर केला आहे. सगळ्या शिक्षकांनी मिळून हा एक बालकृष्णाचा प्रसंग सादर केला आणि मुलांना दाखवला. मी सौ अतुला अविनाश बेळेकर. आमच्या शाळेत आम्ही जन्माष्टमी साजरी करतो. मुलावर संस्कार व्हावेत. आजकाल कृष्ण फक्त शोभेची वस्तू झाला आहे. कृष्णाचं काम काय, कृष्णाने काय केलं तर त्याने एकी केली, एकत्र खाणं जेवणं, लहान मोठं हे कधी भेदभाव बाळगले नाही कृष्णाने. त्याला सगळे सारखे होते, गरीब श्रीमंत नाही. त्याचे मित्र सवंगडी कसे होते, गरीबातले गरीब, गाई गुरात रमणारा असा आमचा कृष्ण. त्या आजच्या पालकांना पण माहिती नाहीये कृष्णाबद्दल आणि आमची संस्कृती आम्ही पुढे न्यायला हवी. आम्हीच प्रयत्न करायला हवा. छोट्या मुलांनी आज कृष्णाची वेशभूषा केली, राधाची केली. त्यांच्याही शेवटपर्यंत आजन्म लक्षात राहते की आम्ही लहान असताना हे केलेलं आणि मुलं मोठी झाल्यावर जशी मोठी होतात तशी सांगतात आम्ही कृष्ण झालेलो, राधा झालेलो. हे संस्कार या वयात अतिशय महत्वाचे आहे. आणि दही, दूध, लोणी हे आजकालच्या पालकांना माहिती नाही किती पौष्टिक असतं. पिझ्झा बर्गरच्या जमान्यात दही, दूध, लोणीचं किती महत्व आहे, पोह्यांचं किती महत्व आहे. पोहे गुळ पोहे साधे केले तरी ते कृष्णाला आवडतात. कारण का तर हा धष्टपुष्ट होता येतं, शरीर धष्टपुष्ट बनतं. कृष्ण धष्टपुष्ट होतं कारण काय, हे असलं खाणं होतं. सगळ्यांबरोबर काला करून खायचा. शिदोरी न्यायचे ते वनात जाताना, भाकरी, पोहे, दही, दूध, लोणी एकत्र करून सगळे गोळे बनवून खायचे. काला म्हणतात त्याला, म्हणून दही काला साजरा करतो आपण. पण आजकाल दही काला, दहीहंडीचं स्वरूप बदललंय. ते मुलांच्या दृष्टीने योग्य नाही. म्हणून आम्ही ती संस्कृती वाढवायची, जोपासायचा मनापासून प्रयत्न करतो. आणि पालक पण आम्हाला साथ देतात, सहकार्य करतात वेळोवेळी. गोपाल कृष्ण भगवान की जय.